पासून पॅन कार्ड वापरत असाल तर 10,000 रुपये दंड होणार। ही चूक केल्यास तुम्हाला जेलमध्ये जावे लागणार। बघा पॅन कार्डवरील नवीन नियम काय आले आहेत। एप्रिल महिन्यापासून आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे। यामध्ये सर्वात मोठे बदल आता पॅन कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येत आहेत। तुम्ही तुमचं पॅन कार्ड बँकेमध्ये दिला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। आता तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारी योजनांचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामध्ये पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, ज्येष्ठ नागरिक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यामधील ग्राहक असाल, बँक ऑफ इंडियामधील ग्राहक असाल, पोस्टातील ग्राहक, महाराष्ट्र बँकेमध्ये म्हणजे जेवढ्या पण काही बँकामध्ये तुम्ही खातं उघडलंय आणि त्याला पॅन कार्ड एक कागदपत्र जोडलंय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। यामध्ये कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला आता काढता येणार नाही आहेत। तसेच बँकेमध्ये पैसे भरता देखील येणार नाहीत, काढता देखील येणार नाहीत। पेन्शन असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी जमा जरी झाली तरी सुद्धा काढता येणार नाही। 1 एप्रिल पासून बँकेच्या खात्यापासून ते सरकारी योजनापर्यंत सर्व नियम या ठिकाणी पॅन कार्डमुळे आता पूर्णपणे बदलून जाणार आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पण पॅन कार्ड असेल तर आता सावधान व्हा। पॅन कार्ड धारकांनी हा नियम मोडला तर होणार 10,000 रुपये दंड। पॅन कार्ड धारक महिला असो किंवा पुरुषांनी कोणी जर हा नियम या ठिकाणी पाळला नाही तर तुमचं बँक खाते ब्लॉक होणार, बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही, सगळ्या योजनांचा लाभ बंद होणार। पॅन कार्डवर 5 नवे नियम लागू झाला आहे आणि यातला पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 10,000 रुपये दंड होईल। यातला जर दुसरा नियम तुम्ही मोडला तर 20,000 रुपयांचा दंड होईल। जर चुकून जर आता कधी यातला शेवटचा 5व्या नंबरचा नियम पाळला नाही तर तुम्हाला 1,00,000 रुपयांचा दंड होईल। पण तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। तुम्ही आता घरकाम करणाऱ्या महिला असो किंवा पुरुष असो किंवा नोकरीवाले असो, मोठे व्यावसायिकवाले असो, आता भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी नियम आता तुम्हाला पाळावेच लागणार आहेत। पॅन कार्डवरील हे नियम आहेत तर ते कडक करण्याचं काम म्हणजे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत चालल्या। जर या नियमाचे उल्लंघन तुम्ही केले तर तुमच्या बँक खात्यामधील पैसे दंडाच्या स्वरूपात आता कट करून घेतले जातील आणि तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे कुठे गेले म्हणून जर बँकेत विचारलं तर ते दंड भरला आहे म्हणून बँकेने जमा करून घेतले अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम येऊन बसेल। त्यामुळे आयकर विभागाने पॅन कार्ड वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिली आहे। गेल्या काही वर्षात पॅन कार्डच्या नावाखाली सर्व काही गोंधळ आणि या ठिकाणी फसवणुका सुरू आहेत। यावर आता सरकार मोठी ॲक्शन घेत असल्याचं पाहायला मिळतंय। तुमच्याकडे पॅन कार्ड आहे ना, मग एक लिमिट तुम्हीपर्यंत थांबायचा। आता पॅन कार्ड जर असेल तर कान देऊ नका। पॅन कार्डचे नवीन नियम वेळीच समजून घेतले नाहीत तर मोठ्या कायदेशीर कचाट्यात तुम्ही या ठिकाणी आता अडकू शकता। केवळ पैसेच नाही तर इज्जतही आता खराब होईल, तुरुंगाची हवा देखील खावं लागेल। वेळ फार कमी आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, पेन्शन घेत असाल, नोकरदार असाल, तुमचे सर्व सरकारी लाभ पैसे बंद होऊ शकतात। आता अगदी डोळ्यात तेल घालून पुढचे नियम ऐका, कारण सरकारनं आता दंडाचा मोठा सापळा रचलाय। आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही तर साधी माणसं आहोत, आम्हाला मोठ्या सरकारी नियमांची काय भीती असं वाटत असेल तर माझ्या भगिनींनो आणि माझ्या भावांनो, खरी मेक इथेच रोवली आहे। तुम्ही साधे आहात म्हणूनच तुम्हाला फसवणं या ठिकाणी आजकाल सोपं झालंय। आयकर विभागाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता एक असा कायदा या ठिकाणी आणला आहे की तुमची एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यभराची कमाई या ठिकाणी मातीत आता घालू शकता। आज पॅन कार्ड हे केवळ आता ओळखपत्र राहिलं नाही तर ते अतिशय महत्त्वाचं कागदपत्र झालंय। आता याचे जर नियम तुम्ही पाळले नाही तर नुसतं तुमचं पॅन कार्ड बंद होणार नाही तर तुमचं बँक खात्यातले पैसे तुम्हाला आता काढता येणार नाही। तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर त्या योजना देखील बंद होऊन जातील। तुम्हाला पेन्शन येत असेल तर ती पेन्शन तात्काळ या ठिकाणी बंद होईल। तुम्ही एफडी केली असेल तर तिचं व्याज देखील आता जमा होणार नाही। त्यामुळेच अतिशय महत्त्वाचे नियम तुम्ही आता जाणून घ्यायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर उद्या बँकेत गेल्यावर मॅनेजर जेव्हा तुमचं खातं फ्रीज झालंय असं सांगेल तेव्हा तुम्ही मोठे धावपळ तुमची होईल। मग तुम्ही वकिलांकडे धावत जाल, दंड भरण्यासाठी लोकांकडे हात पसराल। पण जेव्हा वेळ निघून गेलेली असेल म्हणून सांगतोय शांत डोक्याने हे नियम आता शेवटपर्यंत बघा। सर्वच्या सर्व नियम आपण समजून या ठिकाणी घेणार आहोत। काय नियम तुम्हाला लागू पडतील, काही पडणार नाहीत, पण यातला एक ना एक नियम लक्षपूर्वक ऐका,
कारण की जर तुम्ही यातला एकही नियम पाळताना आता आढळले नाही, म्हणजे नाही पाळले, तर तुमचे स्वतःचे पैसे बँकेतून काढता येणार नाहीत. तर सर्वात आधी पहिल्या नियमाची माहिती घेऊया, जो 90% लोकांना फारसा लागू होत नाही. पण 2 नंबरचा 3 नंबरचा जो नियम आहे तर तो 50% जनतेला लागू होतोय. पण 5वा नियम जो शेवटचा आहे तर तो 100% म्हणजे सगळ्या लोकांना शेवटचा 5वा नियम लागू होतोय. आणि जो जर तुम्ही मोडला तर 1 लाख रुपयांचा दंड आहे. त्यामुळे 5वा नियम शेवटचा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. चला तर आता या ठिकाणी वेळ न घालवता नियमांची माहिती आपण पाहूया. पहिला नियम आता जरा लक्ष देऊन ऐका. अनेकांना वाटतं की आधार कार्ड हरवलं की नवीन काढतो, तसंच पॅन कार्डचं पण वाटतं. पण पॅन कार्डच्या बाबतीत आता हा विचार या ठिकाणी तुम्हाला तुरुंगात देखील आता घालू शकतो. आपल्या महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांकडे आता 2-2 पॅन कार्ड आहेत. आता कुणाचं जुनं हरवलं म्हणून नवीन पॅन कार्ड काढलं, कुणाचं लग्नानंतर नाव बदललं म्हणून कोणी नवीन पॅन कार्ड काढलं, तर कोणी एजंटच्या नादाला लागून 2-2 पॅन कार्ड काढली. आयकर कायदा 1961च्या कलम 272 बी नुसार एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त ॲक्टिव्ह पॅन कार्ड असणं हा कायदेशीर गुन्हा आहे. सरकारने एक गोष्ट सांगितल्या, एक व्यक्ती एक पॅन कार्ड. जर तुमच्याकडे 2 पॅन कार्ड असतील तर सरकारला वाटतं तुम्ही टॅक्स चोरी करण्यासाठी किंवा काळा पैसा लपवण्यासाठी उद्योग करत आहात. तपासणीत जर तुमच्या नावावर 2 पॅन कार्ड जर आढळले तर कोणताही विचार न करता तुमच्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोकला जाईल. जर हे सिद्ध झालं तुम्ही जाणीवपूर्वक फसवणूक केल्या तर चक्क 6 महिन्यांची जेल सुद्धा होऊ शकते. विचार करा, सध्या या ठिकाणी एका प्लास्टिकच्या कार्डासाठी जेलमध्ये जाणं तुम्हाला या ठिकाणी परवडेल का? उपाय काय आहे? अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर तुमच्याकडे चुकून 2 पॅन कार्ड असतील तर तातडीने त्यातलं एक पॅन कार्ड सरेंडर करा. ऑनलाईन इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जाऊन जवळच्या माई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी रद्द करू शकता. ही साधी प्रोसेस तुम्हाला संकटातून वाचू शकते. आता हा झाला पहिला नियम. आता याच्यामध्ये जर तुमचं कार्ड या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यात दुरुस्ती करू शकता. पण आता दुसरा नियम आहे, यामध्ये 50% लोकांचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. ती 50% लोकांना दंड होणार आहे. तिसऱ्या नियमात 80% लोक अडकणार आहे. शेवटचा 5वा नियम असा आहे ज्यामध्ये सगळे लोक अडकणार आहेत. सरसकट सगळ्यांना दंड होऊ शकतो. इतका भयानक तो 5वा शेवटचा नियम आहे. पण सगळ्यात आधी आपण क्रमवार माहिती घेऊया. दुसरा नियम पाहूया. दुसरा नियम ज्याच्यामुळे जवळपास 50% लोकांचा प्रॉब्लेम होणार आहे तो नियम म्हणजे पॅन कार्डवर दिलेली चुकीची माहिती. अनेकदा गडबडीत घाईगडबडीत पॅन कार्ड आपण काढतो, नाव चुकीचं असतं, वडिलांच्या नावात एखादं अक्षर चुकतं, जन्मतारखेत काहीतरी घोळ असतो. जर तुम्ही कोणत्याही सरकारी अर्जात किंवा बँकेत पॅन कार्ड देताना मुद्दाम किंवा चुकीने पॅन कार्ड नंबर दिला तर सरकार तुमच्यावर 20,000 रुपयांचा दंड लागू शकतं. आजकाल सर्व काही डिजिटल झालंय. तुमचा पॅन नंबर टाकताच तुमची सगळी माहिती तुमच्या सरकारच्या स्क्रीनवर येते. जर तिथे काही त्या ठिकाणी तथ्य आढळली तर नोटीस घरी यायला वेळ लागणार नाही. विशेषतः माझ्या बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर पॅन कार्डवरचं नाव आधारप्रमाणे अपडेट करून घ्या, नाहीतर बँकेत पैसे अडकून इथून पुढे आता एप्रिल महिन्यानंतर पडणार आहेत. लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांचे पैसे मिळताना या ठिकाणी पॅन आधारमधील नावाचा घोळ नडतो, हे आपण पाहिलेच आहे. आता तिसरा सगळ्यात भयानक कडक नियम आहे. आजकाल सायबर क्राईम इतका वाढला आहे की तुमचं पॅन कार्डचा जो फोटो आहे तर तो वापरून कुणीतरी तुमच्या नावावर करोडो रुपयांचे व्यवहार करत आहे. आपल्या गावाकडच्या लोकांना वाटतं माझ्या खात्यात 500 रुपये आहेत, माझ्या पॅन कार्डला काय होणार. पण मित्रांनो, तुमच्या पॅनवर कुणीतरी बनावट कंपनी उघडतो, लाखो रुपयांचं कर्ज घेतो आणि गायब होऊन जातो. मुंबईतल्या एका साध्या नोकरदार माणसाच्या बाबतीत असंच मागच्या महिन्यामध्ये झालंय. त्यांच्या पॅन कार्डचा गैरवापर करून कोणीतरी 50 लाखांची जमीन विकत घेतली. जेव्हा इन्कम टॅक्सची नोटीस आली तेव्हा त्या माणसाचे पाय थरथर लटलट कापू लागले. त्याला कोर्टाचे हेलपाटे घालावे लागले. वकिलांवर लाखो रुपये खर्च झाले. म्हणून तुमचं पॅन कार्ड नंबर जो आहे किंवा त्याची झेरॉक्स कॉपी कुणालाही देताना 100 वेळा इथून पुढे विचार करायचा आहे. काय काळजी घ्याल, कुठेही पॅन कार्डची या ठिकाणी झेरॉक्स देताना त्यावर आता पेनने मोठं लिहायचं आहे. फक्त बँक खातं उघडण्यासाठी वापर, फक्त सरकारी योजनेसाठी वापर, सोबत त्या दिवशीची तारीख टाका. तुमची सही अशी करा की मुख्य फोटोला स्पर्श करेल, जेणेकरून ती आता झेरॉक्स पुन्हा वापरू शकणार नाही. तुमची ही एक समाधानी सवय आहे. तुम्हाला 1 लाख रुपयांचा दंड, पोलिसांच्या लाट्यापासून ही सवय वाचवेल. आता चौथा नियम आहे ज्यामुळे तुम्हाला खर्चायला देखील आता पैसे काढता येणार नाहीत.
तुमच्या बँक खात्यातून आता या नियमाच्या अंतर्गत तुम्हाला एक काम करायला सांगितलंय. 80% लोकांना हे आता या ठिकाणी केलेलं नाही हे काम. सरकारने पॅन आणि आधार लिंक तुम्हाला करायला सांगितलं होतं, आठवतंय का बघा. ज्यांनी केलं नाही त्यांचं पॅन कार्ड आता इनऑपरेटिव्ह म्हणजे निकामी झालं आहे. हे सर्वात मोठं तुमचं नुकसान आहे. जर तुमचं पॅन निकामी झालं तर काय होईल? एक तर तुम्ही 50,000 रुपयांच्या वर्षे व्यवहार करू शकणार नाही. 2 म्हणजे तुमचं टॅक्स म्हणजे TDS डबल कापला जाईल. 3 म्हणजे पेन्शन किंवा पगार थांबेल. 4 म्हणजे बँक खातं तुमचं या ठिकाणी आता बंद होऊ शकतं. आता हे लिंक करण्यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागतोय. उद्या करू परवा करू असं म्हणता म्हणता वेळ निघून जाईल आणि हा दंड 5,000 चा 10,000 होऊ शकतो. सरकारने मुदत वाढवून दिली होती पण आता ते खूप कठोर झालंय. जर तुमचं पॅन आधारशी लिंक नसेल तर आजच्या आज ते करून घ्या. हे आता 1000 रुपये आजकाल खूप वाटतील पण उद्या होणारा लाखाचा तोटा यापेक्षा मोठा असेल. आता शेवटचा नियम आहे ज्यामुळे सगळ्या लोकांचे या ठिकाणी धाबे दणाणले आहेत. अनेक जण बँकेत गेल्यावर आमचं पॅन कार्ड आहे का तिथे असं म्हणून गप्प बसतात. पण जुन्या पॅन कार्डचा जुना फोटो असतो, सही बदलली असते. जर बँकेने पॅन कार्ड रिजेक्ट केलं तर तुम्ही वेळेत अपडेट केलं नाही तर तुम्हाला दंड लागू शकतो. बँका आता खूप त्या ठिकाणी शिस्तबद्ध झाल्या आहेत. जर तुमच्या पॅन कार्डमध्ये तांत्रिक दोष या ठिकाणी असेल तर ताबडतोब दुरुस्त करा. सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी तर ही काळजी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी घेतली पाहिजे. इतक्या धोक्यानंतर आता थोडं हसू तुमच्या चेहऱ्यावर येईल अशी एक बातमी सांगते. आयकर विभागाने आता नवीन पॅन कार्ड काढणाऱ्यांसाठी प्रक्रिया सोपी केल्या. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना इन्स्टंट पॅन मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे नवीन प्रणालीवर जर तुम्ही आधार कार्ड वापरून पॅन कार्ड काढलं तर ते पॅन कार्ड आपोआप आधारशी लिंक होऊन येतं. तुम्हाला पुन्हा सायबर कॅफेमध्ये जाऊन लिंक करण्याचे कष्ट घ्यावे लागत नाही. 1000 रुपयांचा दंडही भरावा लागत नाही. ही सुविधा खास आपल्यासारख्या लोकांसाठी सुरू केल्या. फक्त अट या ठिकाणी ही आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. जर हे असेल तर तुम्हाला केवळ 10 मिनिटांमध्ये तुमचं पॅन कार्ड मिळू शकतं. ही डोकेदुखी कायमची संपवण्याचा हा एक सर्वात मोठा मार्ग आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ही होती 10 महत्त्वाची कामं. तुम्हाला वाटेल की सरकार दरवेळी असं काय सांगत असतं पण लक्षात घ्या यावेळी परिस्थिती खरोखरच वेगळी आहे. कारण 1 एप्रिलपासून डिजिटल व्यवहार RTOचे खूप त्या ठिकाणी नवीन नियम आता या ठिकाणी बदल होणार आहेत. मला सांगा आपल्या कष्टाचे 2,000-3,000 रुपये विनाकारण दंडासपाटी सरकारला द्यायला कोणाला आवडेल का? नक्कीच नाही. म्हणून हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका तर यावर आज ॲक्शन घ्या. विशेषतः आपल्या लाडक्या बहिणींना योजनेच्या सर्व KYC बद्दल आजूबाजूच्या महिलांना मैत्रिणींना कल्पना द्या. कारण एकदा का हप्ता येणं बंद झालं तर पुन्हा सरकारी आता कचेऱ्यांच्या चक्रा मारावे लागतात. हे खूप त्रासदायक असतं. त्यामुळे पॅन कार्डचे हे नियम समजून घ्या, पालन करा अशी सूचना या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.